मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो विसापूरचं सुंदर असं मैदान पार पडले आणि मैदानाचे आयोजक आपल्या समवेत आहेत। दादा नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा काय आनंद आहे ते सांगा। मैदान एक योग्यरित्या आमच्या मैदानाला जे ॲम्ब्युलन्सची जागेवर हल्ली नाही ना त्याचा त्याचा आम्हाला इतका आनंद झालाय। त्या मैदानात खडा सुद्धा टोचला नाही कोणाला, त्याचा आम्हाला अभिनंदन। सकाळी मी आलेलो तेव्हा तुमची लगबग चाललेली, सकाळी दगड वगैरे समोरची बाहेर काढत होता तुम्ही, म्हणजे सर्व बैलांना कुठलेही इजा होऊ नये त्याचा प्रयत्न तुम्ही भरपूर केले। तेच ना, त्यासाठी आम्हाला तेवढाच आनंद मोठा झाला आणि आमचं मैदान इतकं पार पडलं ना। बरं सोन्याचं काय, सोनं देण्यात आलं का संपूर्ण? सगळे एक ग्राम सुद्धा सोनं कोणाला कमी दिलं नाही, एक मिली सुद्धा। त्यांची मुलाखत घ्या, नाही घेतली तुम्ही? बिला सगळं द्यायचं चाललंय। बर तरी दादा आनंद आहे का आज? भरपूर आनंद आहे। बर कारण आमची ज्या मैदानाची बदनामी केलेली आणि आज आम्ही बदनामीत मैदान जे करून दाखवलं त्याचा मोठा आनंद आहे। बर आलेल्या बैलगाडीवाल्यांनी शौकींनी भरपूर आनंद घेतला आमच्या एक प्रकारे मला वाटतं या फाटीवरचं तुमचं पहिलाच अनुभव आहे तुमचा मैदानी। बर फाटी तयार करणं पण अवघड होतं, रान असं रान तयार करून मैदान घेतलं। बरोबर। भाऊ आहेत आपल्या समोर, भाऊ नमस्कार। एक प्रकारे सुंदर अप्रतिम असं पारदर्शक मैदान पार पडलं, कशा रीतीने तयारी करण्यात आलेली मैदानाची आणि आज पूर्णरित्या झालेलं आहे मैदान, सर्व बक्षीस वगैरे देऊन झाले, बैलगाडी मालक पण खुश आहेत का? तुमचा आयोजक म्हणून काय आनंद आहे? आमचा आयोजक म्हणजे आम्ही भाग्य समजतो। आमच्या विसापूर यात्रेनिमित्त श्री वाघेश्वरी श्री नवलाई देवी बैलगाडा संघटना ते आमचे सर्व सदस्य तुमच्या समोर आहेत। आमची जी संकल्पना होती, आमचे संदीप शेठ अगदी लहानपणापासून अगदी चड्डी वाचल्यापासून त्यांना बैलाचा नाद आहे। त्यांचे मामा आहेत सुरेश शेठ शिंदे, सुरेश तात्या। ह्या वेळेला मैदान घेत असताना जी संकल्पना जी माय माऊलीसाठी बैलगाडा संघटना, बैलगाडा शर्यत महाराष्ट्रात बऱ्याच होतात बैलगाडा शर्यत, पण एक आगळं वेगळं मैदान की जे बक्षीस अगदी त्या बैलगाडा मालकाच्या घरापर्यंत अगदी चुलीपर्यंत पोहोचेल, ते कशा पद्धतीने पोहोचेल ह्याचा पहिल्यांदा आम्ही आढावा घेऊन ती संकल्पना आम्ही तयार केली आणि त्या संकल्पनेप्रमाणे मैदान तयार करत असताना सुरेश तात्या असतील, आमचे आबा शिंदे असतील, मुरलीधर बापू असतील, संघटनेचा प्रत्येक सदस्य अगदी दगड वेचण्यापासून सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून ती संध्याकाळी 7 वाजेपर्यंत म्हणजे सूर्यास्त होईपर्यंत ह्या फाटीवर आमच्या सगळ्या संघटनेने, गावकऱ्यांनी आणि आमच्या मित्रमंडळींनी काम केलेलं आहे। आणि मैदान पार पडत असताना मैदान इतकं उत्कृष्ट झालं आणि सर्व गाडी मालकांनी, चालकांनी आणि गाडी शौकीनांनी इतका अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आणि मैदानाची बक्षिसं म्हणाल तर अगदी तुम्ही 7 नंबरच्या बक्षिसापासून अगदी 1 नंबरच्या बक्षिसापर्यंत इथं बिलं घ्यायची चालू आहेत। त्या बक्षिसाची अगदी प्युरिटी असेल, रक्कम असेल, जी काय असेल, जी आम्ही काय दिली असेल ती रक्कम त्यांना पोचली का नाही ती तुम्हाला माहीतच आहे। आता तुम्ही बाईट घेतलेलंच आहे, पण हे मैदान एक आगळं वेगळं दरवर्षी ह्याच पद्धतीनं, हे पर्वातलं पहिलं मैदान होतं, याच पद्धतीनं दरवर्षी वाघेश्वरी नवलाई यात्रेनिमित्त दरवर्षी चढतं मैदान घ्यायची ग्वाही आम्ही आमच्या वाघेश्वरी नवलाई संघटनेमार्फत देतो। एक प्रकारे बैलगाडी मालकांनी पण विश्वास दाखवला आणि ते सार्थ ठरवलं। पुढच्या वेळेस नक्कीच यापेक्षा अजून चांगली नोंद होईल 100%। 100% आम्ही तुम्ही बघितलं, आमच्या योगेश शेट्टी सांगितलं मगाशी की ॲम्ब्युलन्स 2 इथं सांगितलेल्या होत्या। आमच्या ॲम्ब्युलन्सचं चाक हल्लं नाही, कुठल्या बैलगाडी मालकाला, चालकाला आणि बैलाला कुठलीही इजा झाली नाही, ह्यातच आमची धन्यता आहे। आणि इतकी उत्कृष्ट फाटी, ज्या फाटीची बदनामी केली होती की कुठं विहीर आहे, कुठं काय खाचखळगे आहेत, थांबायला जागा नाही, बैल उतरतात खाली किंवा तिथं ओघळ आहे, अशा बरीचशी बदनामी केली होती। त्या बदनामीला कोणीही बळी पडलं नाही, यापुढे उत्तर मैदान वाढतच राहील। आता मला वाटतं एकला पण मैदान तुम्ही 1 तारखेला आमचे संघटनेचे उपाध्यक्ष आहेत राजू शेठ साळुंके, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही 1 लाख रुपये बक्षिसाचं मैदान आम्ही 1 जूनला घेत आहोत। आजचं मैदान आहे, आजचं मैदान। दादा धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच संपूर्ण जी टीम आहे तुमची त्या सर्वांचं यश आहे म्हणावं लागेल आणि पारदर्शकता तुम्ही बोलला तसं कायम ठेवली, याबद्दल आपलं सर्व बैलगाडी मालकांकडून धन्यवाद।